नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतून धस काम करतायत, मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये. मुंडे धस यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं स्थानकावर चेंगराचेंगरी. भीषण दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू तर 10 गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर. माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो, मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही. नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण. फक्त 2 तास ईडी आमच्या हातात द्या, शहा सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील. राऊतांचं आव्हान, तर मूर्खांना मी उत्तर देत नाही. राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भेटीवरील प्रश्नावर अजित पवार संतापले. बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागर यांनी भेट घेतली. अजित पवारांची माहिती. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार डॉक्टर आपल्या दारी मोहीम राबवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. पालिकेचे डॉक्टर घरी येऊन रुग्णाला तपासणार. एकनाथ शिंदेंची माहिती. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील 45 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक. विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक. 10 ते 12 शेतकऱ्यांचं 70 ते 75 लाख रुपयाचं नुकसान. नागपूरच्या डोरली गावाजवळ दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट. दोघांचा होरपळून मृत्यू. स्फोटावेळी काही कामगार कंपनीत असल्याची माहिती. अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चास गावाजवळ डिझेलनं भरलेला टँकर उलटला. हजारो लिटर डिझेल रस्त्यावर. डिझेल भरून देण्यासाठी नागरिकांची झुंबड. 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा.